आज मी तुमच्याशी शरीरातील वेदनांबद्दल बोलणार आहे. जसं की पायांमधील वेदना, पोटामध्ये किंवा पिंढऱ्यामध्ये दुखणे, हातापायांना पेटके येणे किंवा आखडणे. शरीरात विनाकारण थकवा जाणवणे, चक्कर येणे, रक्ताची कमतरता, लोहा किंवा कॅल्शियमची कमतरता यांसारख्या समस्या खूप सामान्य आहेत. पण चांगली बातमी अशी आहे की याचा इलाज खूप सोपा आहे. यासाठी मी तुम्हाला कोणतीही औषधं घ्यावी लागणार नाहीत. मी तुम्हाला अशा 3 गोष्टींबद्दल सांगेन, अशा बियांबद्दल सांगेन, ज्यांना तुमच्या आहारात समाविष्ट करून तुम्ही या सर्व समस्यांपासून सुटका मिळवू शकता. फक्त काही दिवसातच तुम्हाला या वेदनांच्या मुळांपासून आराम मिळेल आणि तुम्ही आनंदी व आरोग्यपूर्ण जीवन जगू शकाल. तर चला लगेच जाणून घेऊया या 3 गोष्टी कोणत्या आहेत. यात सर्वात पहिली गोष्टी आहे हलीमचं बी, ज्यांना इंग्रजीत गार्डन क्रेज सीस असंही म्हणतात. मराठीत याला हळीव किंवा कन्नडमध्ये अलवी म्हणतात. हिंदीत हे हलीम याच नावानं ओळखलं जातं. हे तुम्हाला सहजपणे कोणत्याही मोठ्या सुपरमार्केटमध्ये मिळतील. स्थानिक किराणा दुकानात मिळणं थोडं थोडं कठीण असू शकतं, पण जर तुम्ही एखाद्या जुन्या किंवा मोठ्या किराणा दुकानात गेला तर तिथं हे हलीमचं बी नक्कीच मिळतील. नाहीतर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता. मित्रांनो, लोकांना हलीमच्या बियांबद्दल माहिती नसेल, पण हे लोहाचा उत्तम स्रोत आहे. फक्त मोठा चमचा हलीमच्या बियांमध्ये 12 मिलीग्रॅम पर्यंत लोह असतं. याशिवाय यात व्हिटॅमिन सी देखील आढळतं, जे अँटीऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतं. एक गोष्ट समजून घ्या, 90% लोकांमध्ये अशा प्रकारच्या वेदना शरीरातील खनिजे, मिनरल्स आणि जीवनसत्वांच्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेच होतात. जसे की कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये पेटके येतात किंवा वेदना होतात आणि शरीरात या खनिजांचं चांगलं शोषण होण्यासाठी लोहाबरोबर व्हिटॅमिन सीची गरज असते, जे हलीमच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात असतं. एका विशिष्ट वयानंतर शरीराची खाल्लेल्या अन्नातून पोषक तत्व शोषून घेण्याची क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत हलीमचं बी शरीराला जास्तीत जास्त जीवनसत्वे आणि खनिजे शोषून घेण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त हलीमच्या बियांचे स्वतःचे असे आणखी बरीच फायदे आहेत. यात लोह आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त फोलेट, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. हे सर्व एकत्र येऊन हातापायांचे दुखणे, विनाकारण थकवा आणि अशक्तपणा दूर करतात. दुसरी गोष्ट जी घ्यायची आहे ती आहे सफेद तीळ. ती तर तुम्ही कधीतरी नक्कीच वापरली असेल. यात इतर पोषक तत्वांव्यतिरिक्त कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं, जे हाडं आणि सांध्यांना मजबूत बनवते. तसेच यात मॅग्नेशियम, लोह आणि तांबे, कॉपर देखील चांगल्या प्रमाणात उपस्थित असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत. ही खनिजे शरीराच्या वेदना, सांधेदुखी आणि स्नायूंची कमजोरी दूर करण्यास मदत करतात. तिसरी आणि शेवटची गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे आळशीचं बी म्हणजे फ्लॅक्स सीड्स. मित्रांनो, आळशी पोषक तत्वांचा खजिना आहे. यात सर्वात खास ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते, जे आपल्या स्नायूंना, हाडांना, डोळे आणि हृदय, त्वचेसाठी खूप आवश्यक घटक आहे. या व्यतिरिक्त यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर आणि थायमिन देखील उपलब्ध असतात. आळशीचं बी संधिवात, ऑर्थरायटिस, सांधेदुखी, कंबरदुखी, शरीराच्या वेदना ठीक करण्यास मोठी मदत करतात. हे हाडांना मजबूत बनवतात आणि बोन मॅरो अस्थिमज्जा देखील वाढवतात. आता आपण या तिन्ही बियांचे सेवन कसे करणार हे मी तुम्हाला सांगते. यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे 1 चमचा आळशीचं बी, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा हलीमचं बी. तुम्ही तिन्ही बिया एकत्र करून 20 ते 25 ग्रॅम घेऊ शकता. या तिघांना एकत्र मिसळा आणि तव्यावर मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं सतत ढवळत भाजून घ्या. भाजल्यानंतर ते थंड करा आणि कुटून बारीक करून त्याची पावडर बनवा. तुम्हाला ते कसं खायचं हे मी तुम्हाला पद्धत सांगते. मी तुम्हाला तुमच्या शरीर प्रकृतीनुसार सांगते. जर तुमच्या शरीराची प्रकृती पित्त असेल तर शरीरात जास्त उष्णता राहत असेल, जर गरम वस्तू खाल्ल्यानं ॲसिड जास्त प्रमाणात तयार होत असेल, उलट्या झाल्यासारख्या वाटत असतील किंवा तोंडात पाणी येत असेल, चेहऱ्यावर खूप मुरूम असतील किंवा गरम वस्तू खाण्याची मनाई असेल, तर तुम्ही ही पावडर दही, ताक, बटर मिल्क किंवा दुधासोबतही घेऊ शकता. नाहीतर तुम्ही ग्राम खडीसाखर सोबत देखील खाऊ शकता. घी, खडीसाखर, ताक या तिन्ही गोष्टी पित्त शांत करणारे असतात. यामुळे शरीरात उष्णता वाढणार नाही. जर शरीराची प्रकृती कफ असेल तर तुम्ही ते मध किंवा गुळासोबत घेऊ शकता आणि जर वात प्रकृती असेल तर तुम्ही ते दुधासोबत किंवा गुळासोबत किंवा मधासोबत देखील घेऊ शकता. नाहीतर तुम्ही पाण्यासोबतही त्याचं सेवन करू शकता. किंवा एक सोपा उपाय सांगते. सकाळ सकाळी नाश्त्याला जर तुमच्या घरी चपात्या बनत असतील
तर पीठ मळताना तुम्ही ही पावडर त्यात मिसळून त्याची चपाती बनवूनही खाऊ शकता आणि संपूर्ण कुटुंबाला देऊ शकता. यामुळे शरीरात कधी कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमची कमतरता होणार नाही. हातापायांमध्ये वेदना, सांधेदुखी असेल तर त्यातही आराम मिळेल. नाहीतर तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही त्यांना बारीक कुटून कोणत्याही सूप किंवा ज्यूस सोबत देखील घेऊ शकता. हे घेण्याचे अनेक मार्ग आहेत. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की या बियाण्यांचं सेवन सकाळच्या वेळी करायचं आहे. सकाळी खाल्लेल्या गोष्टींचं पचन खूप चांगलं होतं आणि ते शरीराला लागतंय ना. सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असेल तर चहा पिणं बंद करा. सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा रिकाम्या पोटी 2 ते 3 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पोट साफ होईल आणि रात्रभरचे टॉक्सिन्स, विषारी पदार्थ बाहेर पडतील. तुम्ही या पावडरचं सेवन थंडीच्या दिवसात घेऊ शकता. लक्षात ठेवा, थंडीच्या दिवसात दोनदाही करू शकता. एक डोस सकाळी घेतला आणि एक डोस संध्याकाळी घेतला. 25-25 ग्रॅमच्या प्रमाणात मिसळलेल्या या बियांचं सेवन तुम्ही दोनदाही करू शकता. पण उन्हाळ्याच्या दिवसात करत असाल तर एकदाच करा. तुम्ही हे नियमित खा. कोणतंही नुकसान होणार नाही. हे घेतल्यानं काय होईल? शरीरात होणाऱ्या वेदना, ओट्यांमधील वेदना, हातापायांना पेटके, विनाकारण थकवा, चक्कर येणं, रक्ताची कमतरता सर्व काही दूर होईल. तुम्ही पूर्णपणे निरोगी, हेल्दी असल्यासारखे अनुभवाल. या व्यतिरिक्त जर शरीरात जास्त चरबी, फॅट असेल, लठ्ठपणा असेल तर हे चरबी कमी करण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करेल. मधुमेह, डायबेटीज, रक्तदाब, ब्लड प्रेशर असलेले रुग्ण, थायरॉइड असलेले, युरिन इन्फेक्शन, संधिवात, ऑर्थरायटिस किंवा गाऊटचे रुग्ण, ज्यांचे कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसायरिड खूप वाढलेलं आहे, हृदयाचे रोग आहेत, स्तनपान करणाऱ्या माता किंवा गर्भधारणेनंतर लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील तुम्ही हे घेऊ शकता. कोणतंही नुकसान होणार नाही. या व्यतिरिक्त पाणी पुरेसं प्या, कारण पाण्याच्या कमतरतेमुळेही हातापायांमध्ये वेदना होतात. व्यायाम आणि योगा नक्की करा आणि सांगितलेल्या उपायांचं पालन करा. तुम्ही हे संपूर्ण थंडीच्या दिवसापर्यंत घेऊ शकता. मला आशा आहे की ही माहिती तुमच्या उपयोगी पडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.